हे बघा, मी आता केसांना लावायला तेल करते. तर हे तेल जे आहे ना, हे खोबऱ्याचं तेल आहे. हे बघा, पॅराशूट बाटली. तर हे तेल मी घेतलेलं आहे आणि ही सगळी बाटली वाटलेली आहे बरं का ह्याच्यामध्ये. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते हे बघा. कढीपत्ता आहे, कढीपत्ता हे जास्वंदीचं फुलं आहे. इथं तुम्हाला कदाचित वेगळी दिसत असतील ही फुलं, पण ही वाळवून ठेवल्यात मी, कारण गावावरून आणली होती. मग मला तेल करायला टाईमच भेटला नाही, त्यामुळं मग आता घरामध्ये ठेवली तर खराब होते म्हणूनसाठी ही वाळवून ठेवलेली आहे. काय प्रॉब्लेम नाही, वाळली तरी म्हणजे वाळलेले टाकले तरी काही प्रॉब्लेम नसतो या. ते हे बघा, अशी वाळलेली आहेत फुलं ही. आणि कलोंजी, कलोंजी म्हणजे आपलं कांद्याचं बी आहे. आम्ही तर कांद्याचं बीच म्हणतोय ह्याला, इकडे म्हणतात ह्याला कलोंजी. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर मेथी, मेथी दाणे आहेत. हे बघा, मेथी दाणे आहेत. हे का, एवढं सगळं मी आता तेलामध्ये टाकणार आहे. तर बरंच काय काय टाकतात बरं काय तेलामध्ये, पण माझ्याकडे काय उपलब्ध नव्हतं. जेवढं होतं मी तेवढं टाकते. आता ह्याला चमच्याने टाकायला लागेल. हे बघा, तर मी ना ह्याच्यामध्ये हे एक आणि हे 2 आणि थोडासा वरती टाकते, म्हणजे कंप्लीट 2 चमचे फुल भरून टाकलेलं आहे इथं मेथी दाणा. हे बघा, ही कलोंजी जी आहे ना ही सगळी टाकणार आहे. हे बघा, हे टाकून देणार आहे कलोंजी सगळी. आता हे आपलं तेल असं तयार होतंय बघा कसं. हे बघा, तुमच्याकडे अजून काही असलं ना तर टाकू शकताय तुम्ही, जसं की आपलं आवळा, सुका आवळा. वल्ला आवळा नाही बरं का टाकायचा अशा तेलामध्ये. वल्ला आवळा टाकला ना तर जास्त दिवस आपलं तेल जात नाही, म्हणजे खालून आहे ना जे खाली राहतं ना तेल, त्याला असं बुरशी लागल्यागत होती. वल्ल काहीच ह्याच्यामध्ये टाकायचं नाही. आता मी कढीपत्ता टाकलाय, पण कढीपत्त्याचा काही प्रॉब्लेम नाही बरं का. वल्ल असल्या तेलामध्ये नसते काय टाकायचं. वल्ल टाकलं ना आपण काय आवळा, अजून ते ब्रह्मराज नाही का असते बघ, केसांसाठी जेवढं उपयोगी आहे ना तेवढं सगळं टाकलं तरी ह्याच्यामध्ये चालतंय, तसा काही प्रॉब्लेम नाही. आता मी थोडंसं याला उकळून देणार आहे आणि बंद करणार आहे. बघा, तर बघा इथं आल्यापासून आहे ना माझी केस इतकी जी गळायला लागली. तर तुम्हाला माझी केस दाखवली ना तर अर्धी पिशवी भरून ठेवलेली आहेत मी केस साचवून. 3 महिन्यामध्ये जवळ माझी अर्धी पिशवी भरलेली आहे ह्याची केसांची. एवढी माझी केस गळायला लागले, कारण इथं बोरचं पाणी असल्यामुळं केसांना बोरचं पाणी नाही नसतंय चांगलं. आता काय करणार आहे, इलाज नाही ना. आता इथं दुसरं पाणीच नाही ना, कॉर्पोरेशनचं पाणी आहे, खालून आणायला लागत या. मग ते पिण्यापुरतं आणते बरं का मी खालून, पण केस धुवायला म्हणलं तर लय प्रॉब्लेम येतोय. मग 2-3 मजले चढून वरती यायचं म्हणल्यावरती लय मला प्रॉब्लेम येतोय. त्यामुळं मग माझं बघा केसांसाठी पाणी चांगलं भेटाना, म्हणजे चांगलं म्हणजे आहे खाली कॉर्पोरेशनचं पाणी, पण वरती आणायचं म्हणलं ना तर मला हांडा म्हणजे 3ऱ्या मजल्यावरती आणायचं म्हणलं, प्यायचाच हांडा मी बळबळ घेऊन येते कसं तरी. लय ना डोंगर चढल्यागत वाटते, म्हणूनसाठी माझं ते राहून जातं या आपल्या ह्या बोरच्या पाण्यानेच केस धुवायला लागत आहेत मला. आणि ह्या बघा इकडं पण मी केसांसाठी गेलेलं आहे. ह्या बघा, ह्या बघा, तर हे ना ह्याच्यामध्ये काय काय टाकलं, ह्याच्यामध्ये बीट टाकलं या, आणि आपलं हे टाकलं मेथी दाणा टाकला या, चहा पावडर टाकली या. आणि हे पण आता केसांना मी लावणार आहे. म्हणजे मी प्रत्येक आठवड्यामध्ये करते बरं का. हे मी प्रत्येक आठवड्यामध्ये करते आणि थोडासा मला फरक पण जाणवतोय बरं का. आता पहिली जी माझ्या लग्नाच्या आधीची जी केस होती ना, तर तुम्ही बघितलं असतं ना तर 90 केलं असतं केसांचं. लय कमरूच्या खाली आणि लय मोठी वेणी अशी सळसळीत यायची. सळसळीत नाही म्हणजे माझी कुरुळी आहेत केस, पण अशी मोठीच्या मोठी आणि जाडच्या जाड माझी केस होती. लय चांगली केस होती माझी. आणि ती कशामुळे होती माहितीये का, मी केसांना शॅम्पू कुठलाही लावायचे नाही, शिककाय लावायचे. जी आपली शिककायचं नाही का अशा शेंगा भेटतात, तर ते शिककाय आणून ते बारीक कुटून घरामध्ये आपल्या उकळावरती कुटून माझी आजी कुटून ठेवायची. मग ती पावडर आपल्या केसांना त्यानेच फक्त केस धुवायचे आणि काहीच केमिकल काहीच नाही लावायचे बरं का. आणि आपलं हे बघा की हे तेल भेटायचं. हे बघा हे असलं तेल, आणि हे जरी नाही भेटलं तरी विकत ते खोबरं तेल भेटायचं पहिलं बघा. तर एवढं तेल मी ते दुसरं काही लावायचे नाही, शॅम्पू पिंपू तसलं काहीच नाही भेटायचं आम्हाला. तरी केस एवढी छान होती.
आणि आता केस इतकी जायला लागले तर प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे केमिकल आपण काही पण लावतो ना. जेव्हापासून मी स्ट्रेटनिंग केली ना केसांची, तसं केसांचा माझा वाटुळच झालं. तसं तर माझा ॲक्सिडेंट झाला होता ना, तेव्हापासून खरं माझी केस गेलेली. ॲक्सिडेंटमध्ये माझ्या डोक्याला लय मार लागलेला आहे ना, म्हणजे डोक्याचे टाके घातलेले आहेत. तर माझी अर्धी केस कापली होती त्यांनी, कारण केसांमुळं माझे टाके घालायला त्यांना दिसत नव्हतं ना डॉक्टरांना. त्यामुळे तेव्हापासून माझी खरं तर लय केस गेली. आणि मग परत मी केमिकल हे लावलं केसांना, त्यामुळे केसांचं सगळंच वाटोळं झालं. तर आता काय वाढते म्हणून मला नाही वाटत, तरी पण मी प्रयत्न करते बरं का. असं काय नाही, काय यूट्यूबवरती बघून ही काही प्रयत्न करते. जेवढी केस चांगली, म्हणजे केस जर चांगली असेल तर त्या बाईला शोभा आहे, बरोबर का नाही. टकलं असल्यावरती मग केसच नसल्यावरती ती बाई किती पण दिखणी असू दे, छान दिसती का? अजिबात नाही दिसत छान, बरोबर का नाही. त्यामुळे केस लय महत्त्वाचे आहेत. तर चला आता हे आता एक 5-10 मिनटं मी उकळवते, अजून 5 मिनटं, आणि बंद करते. आणि हे रात्रभर मी असंच ह्याच्यामध्येच ठेवून देणार आहे. रात्रभर येते ह्याच्यामध्ये ना पूर्ण ह्याचं. आता मला वाटतं आता हे बंद करावं, कारण थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे पूर्ण ह्यातलं जे रस आहे ते ह्याच्यामध्ये उतारतो. रात्रभर मी असंच आता या लोखंडाच्या कढाईमध्ये ठेवणार आहे. तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.